हरिओम. आपण इच्छा आणि द्वेष या दोन गोष्टी पाहिल्या. अगदी साध्या भाषेत इच्छा आणि द्वेष म्हणजे आवड आणि नावड हे आपण पाहिलं. अनुकूल आणि प्रतिकूल वृत्ती असंही म्हणता येईल त्याला. आणि मगाशी आपण ज्या त्रिगुणांचा विचार करत होतो ना, तिथंसुद्धा आपण पंचमहाभूतांच्या सत्व, रज आणि तम या तन्मात्रांपासून ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि त्यांचे सगळे विषय तयार झाले हेही जाणलं. तसंच या अष्टधा प्रकृतीचे पण सत्व, रज, तम गुण असतात बरं का. तिच्यामधून वृत्ती निर्माण होतात. अष्टधा प्रकृतीचा जो सत्वगुण असतो ना, त्याच्यापासून तितिक्षा, श्रद्धा, समाधान, आनंद इत्यादी वृत्ती निर्माण होतात. तसंच या अष्टधा प्रकृतीचा रजोगुण जो असतो त्यातून राग, द्वेष म्हणजे इथे वर्णन केलेल्या इच्छा इत्यादी निर्माण होतात रजोगुणातून. आणि द्वेषवृत्ती पण निर्माण होते ना. आणि मग तमोगुणातून काय होतं? निद्रा, आळस, प्रसाद, निद्रा, आळस, प्रमाद इत्यादी वृत्ती निर्माण होतात. या सगळ्या वृत्तींचा अनुभव घेता येतो बरं का. त्या जाणण्याच्या विषय होतात म्हणजेच ज्ञेय होतात. आणि त्या सतत बदलत असतात. त्यामुळे त्यांना विकार असं सुद्धा म्हणता येईल. या बदलाचाच फायदा साधनेमध्ये घेता येतो बरं का. अंतःकरणातल्या ज्या वाईट वृत्ती असतात त्या कर्मयोगाद्वारा दूर करायच्या आणि भक्तीच्या माध्यमातून सात्विक वृत्ती निर्माण करायची असं त्याचं करता येतं. आता इच्छा, द्वेष, आवड, नावड ह्यामधूनच सुख आणि दुःख या वृत्ती उठतात. आवडणारे, प्रिय वाटणारे, हवेसे वाटणारे असे विषय, व्यक्ती किंवा प्रसंग समोर आले ना की मनामध्ये जी आनंददायक आणि प्रसन्न अशी वृत्ती निर्माण होते ना, तिला सुख असं म्हणतात. सुख दुसरं काय असतं. आणि या वेळेत न आवडणारे, अप्रिय वाटणारे प्रसंग किंवा व्यक्ती किंवा परिस्थिती निर्माण झाली की मनामध्ये राग निर्माण होतो, विक्षेप निर्माण होतो, मन विषण्ण बनतं. त्यामुळे प्रसन्नतेला, सुखाला, शांती बाधा येते. त्या वृत्तीला दुःख असं म्हणतात. आता ही सुखदुःखाची अगदी व्यावहारिक व्याख्या आहे की नाही. पण इथे मात्र ज्ञानदेवांचा थोडा उल्लेख केला पाहिजे बरं का. ज्ञानदेव थोडे आणखी सूक्ष्मात गेलेत. त्यांनी या विषयावर काय म्हटले पहा. ते काय म्हणतात? एखाद्या जीवाला एकदा सर्वस्वाचा विसर पडतो. काया, वाचा, मन यांचे सगळे व्यापार बंद होतात. देह अगदी मोहरून जातो आणि देहाचा विसर पडतो ना, ते खरं सुख असं ते म्हणतात. त्यालाच सुख म्हणायचं. आणि हे केव्हा घडतो? जेव्हा जीवाची स्वस्वरूपाशी ओळख होते तेव्हा, भगवंत भेटतो तेव्हा मात्र त्याला अगदी आनंदाचे डोळे, आनंदी तरंग, अजी मी ब्रह्म पाहिले असा आनंद होतो. आणि ती जी वृत्ती होते ना त्यालाच खरं सुख म्हणावं असं ज्ञानदेवांचं म्हणणं आहे. कारण काय होतं, विषयांपासून जे सुख मिळतं ना ते सुख मिळतं, पण ते क्षणभंगूर असतं. थोडा वेळ टिकतं, मग कायमचं टिकत नाही. पण जो स्वतःमध्ये रमला, आत्म एव तुष्टः असा जो कोणी झाला ना तो खरा सुखी राहतो. याच्या उलट स्थिती म्हणजे दुःख. आता इंद्रियजन्य जे काही सुख आहे ना ते बऱ्याचशा इतर गोष्टीवर अवलंबून असतं, देहावर अवलंबून असतो. समजा आता देह आपला आहे आणि अगदी सुखाची वस्तू समोर आली आहे, पण देहाचं आरोग्य पूर्ण नसेल, कुठेतरी काहीतरी दुखतं आहे, कुठेतरी काहीतरी चावतं आहे, कुठेतरी काहीतरी त्रास होतो आहे, काही रोग झाला आहे, देह आरोग्यपूर्ण नाही आहे किंवा विकारी आहे, दुःख, तर काय होतं, साहजिकच ते काही सुख स्वीकारायचं वाटत आहे, उलटं दुःख वाटतं. म्हणजेच काय होतं, आपण देहाशी तादात्म्य न पावता स्वतःच्या स्वस्वरूपामध्ये रमण झालो तर हा खरा सुखाचा राजमार्ग आहे असं ज्ञानदेवांचं अगदी स्पष्ट सांगणं आहे. आता यापुढचं तत्त्व आहे संघात. संघात म्हणजे आपण मगाशीच बघितलं समूह. सगळे सुटे भाग म्हणजे एकत्र करून जे बनवलं जातं ते. म्हणजे बघा ना, सायकल, स्कूटर, मोटर सायकल आपण जेव्हा सगळे भाग एकत्र करतो तेव्हाच तयार होते की नाही. तेव्हा त्याला आकाररूप जो समूह तयार होतो त्याला आपण सायकल, स्कूटर किंवा मोटरसायकल म्हणतो. तसंच एक माणूस म्हणजे जग नाही बरं का. माणसं, सगळी माणसं, पशु, पक्षी, झाडं, डोंगर, नद्या या सगळ्यांना एकत्रित केलं की त्याला जग असं म्हणतात. आणि हा देहसुद्धा एक संघातच आहे ना, आपला देहसुद्धा. आपण 5व्या श्लोकामध्ये 24 तत्वांचा मेळ पाहिला, तो आहे संघात, तोच संघात आहे बरं का. आणि 6व्या श्लोकात जे काही विकार सांगितलेत ना ते सगळे एकत्र केले तर काय होतं, 36 तत्वांचा संघात होतो. आणि तो म्हणजे देह आहे. अर्थात 24 तत्व काय किंवा त्याचे विकार धरून 36 तत्व काय, हे सगळं इदमच आहे हो. संघातामध्ये ते सगळं येतं. आता पहा ना, जोपर्यंत आपण स्वतःला संघात म्हणजेच देह असं मानतो ना, तोपर्यंत देहात्मभाव राहणारच आहे ना, यात शंकाच नाही. आणि देहात्मभावामुळेच मग इच्छा, द्वेष, सुख, दुःख हे सगळे राहणार ना. वास्तव संसार आहे. आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक साधनेचं उद्दिष्ट काय असतं, या देहात्मभावातून मुक्त होणं एवढंच उद्दिष्ट असतं. देहात्मभाव जेवढा कमी होत जाईल ना
तेवढं आम्ही वस्तू, व्यक्ती, प्रसंग, परिस्थिती यांनी कमीत कमी विचलित होत जाऊ आणि तेवढी आपली साधनेत प्रगती होते. आता पुढचा विकार आहे चेतना. तो काय आहे तो सविस्तर समजावून घेऊया. देहामध्ये चैतन्याची जी सत्ता असते ना, अस्तित्व असतं, त्याला आत्मा किंवा चेतना असं म्हणतात. आता ही चेतना पूर्णपणे असंग आहे बरं का, केवळ साक्षीभूत आहे. ती देहाच्या व्यापाराने जरासुद्धा प्रभावित होत नाही, हे नक्की आहे. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जीवाला जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती म्हणजेच गाढ झोप या तिन्ही अवस्था येतातच ना. या तिन्ही अवस्थांमध्ये केवळ साक्षी रूपाने, जाणीव रूपाने जे तत्त्व असतं ना, आणि ज्यामुळे या तिन्ही अवस्थांची आपल्याला जाणीव होते, ती आहे चेतना. आणि त्या देहात सगळीकडे असते. तसं पहा ना, भारतामधलं जे सगळं सरकारी कामकाज असतं हे भारताच्या राष्ट्रपतींच्या नावाने चालतं की नाही. आता राष्ट्रपतीने यातली प्रत्येक गोष्ट माहीत असते का? नक्कीच नसते. हे तर सरळ आहे अगदी. तसंच आहे हो, केवळ आत्म्याच्या उपस्थितीमुळे, संगतीमुळे किंवा त्याच्या उपस्थितीमुळे इंद्रिय, मनबुद्धी ही सगळी चेतन होऊन जातात, त्यांना टवटवी प्राप्त होत. पण मग प्रश्न असा येतो की जसं सारं शरीर केवळ चेतनेमुळे कार्यरत होतं आणि ती तर कशी आहे, पूर्णपणे असंग आहे, साक्षीरूप आहे, मग चेतनेतले विकार असं का म्हणायचं? या विकारामध्ये त्याला का धरायचं? कारण सतत बदल होणारा हा विकार आहे, सतत बदल व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये. मग चेतनेमध्ये असा काही बदल होतो का? होतो मंडळी. दोनदा आपण पाहिलं आहे, चेतनेची अभिव्यक्ती दोन प्रकाराने होते. बघा ना, चेतना जेव्हा गतिमय होते तेव्हा तिला प्राण म्हणतात, आणि चेतना जेव्हा वृत्तिमय होते तेव्हा तिला मन असं म्हणतात. आता इथे चेतना शब्द प्राणाच्या संदर्भात वापरला आहे, त्यामुळे या प्राणशक्तीच्या गतीमध्ये बदल होतात हे नक्की आहे. आणि बदल होतात तेव्हा, आता बघा ना, जेव्हा सात्विक वृत्ती असते तेव्हा प्राणशक्ती शांत असते, आणि जेव्हा चिंता, भय, दुःख असं काही निर्माण झालं तेव्हा प्राण वेगाने चालतो. आता अनुभव आहे, विक्षेपित होतो की नाही. तसंच प्राणशक्तीसुद्धा निरंतर खर्ची पण पडत असते, आणि म्हणून ही सुद्धा विकाररूपच आहे. आता सामान्य भाषेमध्ये प्राण ज्या देहात चालू आहे त्या देहाला आपण सचेतन किंवा सजीव असं, जिवंत असं म्हणतो. आणि जर देह निष्प्राण झाला तर काय होतं की तो अचेतन किंवा मृत झाला असं म्हणतो. म्हणून या प्राणशक्तीलाच इथे चेतना असं म्हटले बरं का. आता आपल्या शास्त्रांमध्ये या संबंधात एक दृष्टांत येतो, तेवढा पाहून मग पुढे जाऊ. आता पाण्याने भरलेली जी बालदी असते ती आपण सूर्यप्रकाशात ठेवली तर काय होतं, त्या बालदीमधलं केवळ पाणी नाही हो, त्या पाण्यामध्ये असलेल्या सगळ्या वस्तू आपल्याला अगदी त्याच्यामुळे स्पष्ट दिसतात. समजा आपण पाण्यामध्ये काही नाणी टाकली आणि पाणी जर बरंच खोल असेल ना तर नाणी काही दिसत नाहीत, पण सूर्याचं प्रतिबिंब त्याच्यावर पडलं की काय होतं, सूर्यकिरण अगदी खोलवर जातात, आणि मग ती नाणी आणि त्या पाण्यात जे काय असेल ना खाली ते सगळ्या तळाचं दिसायला लागतं की नाही, ते प्रकाशित केलं जातं. तसंच या चेतनेमुळे केवळ शरीर नाही तर आपली मनबुद्धीसुद्धा कार्यरत होतात. आता पुढचं सांगतात धृती. धृतीचा आणखी एक अर्थ म्हणजे धारण करण्याची शक्ती. जसं आता बघा ना, चुंबक कसं आहे, लोखंडाला अगदी घट्ट धरून ठेवतो, तसाच हा जो जीवभाव किंवा ही धृती शक्ती आहे ना, ती सर्व पंचमहाभूतांना एकत्र ठेवते आणि देहाला एक आकार देते. धृती असेपर्यंत ती पंचमहाभूतं शरीरामध्ये अगदी गुण्यागोविंदाने नांदतात, एकमेकांना पूरक होतात. आता खरं तर सगळी पंचमहाभूतं एकाच भगवंतापासून निर्माण झालीत की नाही, पण तरी त्यांचे गुणधर्म अगदी वेगवेगळे आहेत हो. आता बघा ना, पृथ्वी पाण्याला आधार देते जरूर, पण तरीसुद्धा पाणी पृथ्वीचा भूभाग घेण्याचा प्रयत्न सारखा करीतच असतं. पाण्याचं आणि तेजाचं म्हणजे अग्नीचं अगदी वैर आहे. अग्नी आणि वारा एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत, शत्रू आहेत. आणि आकाश ते काय होतं, आकाशाला आकाश वायूला पोटामध्ये रिचवून घेतं, हे तर खरंच आहे. पण आकाशसुद्धा सर्वव्यापी आहे आणि म्हणून ते फार सूक्ष्मही आहे. केवळ धृतीय वृत्तीमुळेच पंचमहाभूत शरीरामध्ये एकत्र राहतात. धृतीचा आणखीन एक अर्थ संत मंडळी सांगतात बरं का. सर्व इंद्रिय जेव्हा थकून जातात तेव्हा त्यांचे व्यापार अगदी क्षीण व्हायला लागतात, कार्य क्षीण व्हायला लागतं. अशा दमलेल्या आणि थकलेल्या इंद्रियांना पुन्हा एकदा प्रेरणा मिळते ना, ती केवळ धृतीमुळे मिळते बरं का. म्हणजेच तिला आपण चिकाटी असंही म्हणता येईल ना. आता काय होतं, केवळ चिकाटीमुळेच अति थकलेली इंद्रियसुद्धा काम पूर्ण होईपर्यंत कार्यक्षम राहतात. आता बघा ना, अगदी उदाहरण सांगायचं म्हटलं, एखादं किचकट आणि अवघड ऑपरेशन असतं. आता ते ऑपरेशन कित्येक तास चालतं, पण मग त्या ठिकाणी जी माणसं असतात, ऑपरेशन थिएटरमध्ये जे व्यक्ती असतात, म्हणजेच डॉक्टर्स असतात, नर्सेस असतात,
हे सगळे डॉक्टर्स आणि नर्सेस अगदी शेवटपर्यंत ते ऑपरेशन संपेपर्यंत तासनतास का काम करू शकतात? केवळ या चिकाटी शक्तीच्या जोरावरच की नाही. आणि ही चिकाटी आहे ना, हिलाच म्हणतात धृती. ही जी धारणाशक्ती आहे ना, धृती किंवा चिकाटी, ही प्रत्येक माणसागणिक वेगवेगळी असते बरं का. तसंच एका व्यक्तीमध्ये सुद्धा ती वेळेप्रमाणे किंवा परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असते. माणसांची चिकाटी जशी चांगल्या गोष्टीत वापरली जाते ना, तशी कधीकधी तिचा वाईट गोष्टी पण वापर केला जातो बरं का. आणि ही पण बदलणारी आणि केव्हा तरी जाणारी आहे, त्यामुळे तिचाही समावेश विकारामध्येच करण्यात येतो. आता इथे इच्छा, द्वेष, सुखदुःख, संघात, चेतना, धृती या सगळ्या अंतःकरणाच्या वृत्तींचा उल्लेख आला, हे खरं आहे. पण या व्यतिरिक्तसुद्धा बघा श्रद्धा, काम, क्रोध, लोभ, मत्सर, लाज यासुद्धा वृत्तीच आहेत ना. आणि त्याही ज्ञेयच आहेत, जाणल्या जाणाऱ्या आहेत. त्यामुळे या सगळ्या वृत्तीसुद्धा क्षेत्रामध्येच येतात. आता समष्टी प्रकृती म्हणजे काय ते जरा वेदांताच्या दृष्टीने समजावून घेऊया बरं का. अगदी ह्याच अध्यायातला आपण पहिला श्लोक जेव्हा बघत होतो तेव्हा व्यष्टीच्या बाबतीत म्हणजेच व्यक्तीच्या बाबतीत स्थूल देह म्हणजे काय, सूक्ष्म देह म्हणजे काय आणि कारण देह म्हणजे काय हे आपण जाणलं. कशाच्या संदर्भात? कोशांच्या संदर्भात समजावून घेतलं बरं का. एका व्यक्तीचा किंवा एका व्यष्टीचा हा जो देह आहे ना, हा जसा प्रकृतीचा भाग आहे, तसंच तो देह ज्या प्रकृतीपासून निर्माण झाला त्या समष्टी प्रकृतीला आणि तिला जाणणारा जो क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा आहे त्याला काय म्हणतात ते जाणून घेऊ. वेदांत भाषेत काय म्हणतात? जे अव्यक्त तत्व आहे ना त्याला समष्टी कारण देह असं म्हणतात. समष्टी कारण देह. त्याच्याबरोबर तादात्म्य केल्यामुळे काय होतं? परमेश्वराला ईश्वर असं म्हणतात. सर्व विश्वाचा नियंता. समष्टी बुद्धी हा समष्टीचा सूक्ष्म देह आहे. त्याच्याबरोबर तादात्म्य झालं की परमेश्वराला हिरण्यगर्भ असं म्हणतात. आणि अहंकार तत्वाबरोबर तादात्म्य केल्यामुळे त्याच परमात्म्याला विश्व असंही म्हटलं जातं. आता ही जी पंचमहाभूत आहेत ज्यांना तन्मात्रा म्हणतात त्यांच्याबरोबर परमेश्वराने तादात्म्य केलं, त्यामुळे निरनिराळ्या देवता निर्माण झाल्या बरं का. जसं आकाशाशी तादात्म्य केल्यामुळे दिग्देवता, वायूशी तादात्म्य केल्यामुळे वायुदेवता, तेज आणि अग्नीशी तादात्म्य केल्यामुळे अग्निदेवता ह्या सगळ्या निर्माण झाल्या. आता हे सगळं समष्टीच्या स्तरावर घडतं बरं का. आणि समष्टी प्रकृती जी आहे ना तीसुद्धा त्रिगुणात्मकच आहे ना. तिच्या माध्यमातून भगवंतांची जी परिच्छिन्न अभिव्यक्ती होते ना तिच्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश बनतात किंवा त्यांना तसं म्हटलं जातं. प्रकृती कशी आहे? त्रिगुणात्मक आहे. प्रकृतीचा जो सत्वगुण आहे त्याच्याबरोबर भगवंताचं तादात्म्य झालं की जी अभिव्यक्ती होते ना त्याला म्हणतात विष्णू. रजोगुणाबरोबर तादात्म्य भगवंताची जी अभिव्यक्ती होते त्याला म्हणतात ब्रह्मा. आणि तमोगुणाबरोबर तादात्म्यामुळे भगवंताची जी अभिव्यक्ती होते त्याला म्हणतात रुद्र, शिव किंवा शिवशंकर. ही आहे समष्टी स्तरावरची प्रकृती. अशा रीतीने व्यक्तीच्या स्तरावरची प्रकृती म्हणजे असा देह, मन, बुद्धी, अहंकार, सर्व भावभावना, इच्छा, द्वेष, सुखम, दुःखम सगळं या सगळ्या वृत्ती. आणि समष्टीच्या स्तरावर आपण जे वर सांगितले ते अभिव्यक्ती होतात. आता व्यक्तीचं अस्तित्व हे शेवटी समष्टी प्रकृतीशिवाय शक्यच नाही बरं का. समष्टी वायू नसेल तर आपण श्वास काय घेणार, कसा घेणार? रंगरूपं नसतील तर डोळ्यांचं काय काम आहे? नादच नसेल तर कानात काय करायचं आहे? तसंच व्यष्टी जीवाचं अस्तित्वसुद्धा समष्टी ईश्वराशिवाय असूच शकत नाही. हे दोघे बरोबरच राहतात बरं का. संसाररूपी शरीररूपी वृक्षावर बसलेले असतात. हाच परमात्मा जेव्हा या प्रकृतीच्या किंवा देहाच्या प्रभावात येतो ना तेव्हा तो जीव. आणि जेव्हा तो परमात्मा प्रकृतीला स्वाधीन ठेवतो तेव्हा तोच होतो ईश्वर. याचाच अर्थ असा होतो की सर्व साधनेचं एकमेव उद्दिष्ट असं असेल की आपल्यातलं ईश्वर तत्व जागृत करणं हेच आहे की नाही. त्यासाठी काय करायला पाहिजे? प्रकृतीवर नियंत्रण पाहिजे. आता प्रकृती म्हणजे काय? संघातच चेतना, धृती म्हणजेच हे शरीर. मग साऱ्या साधनेची सुरुवात देहापासून करायला पाहिजे हे नक्कीच आहे. आणि हे कायम जाणावं की जोपर्यंत देह आहे, प्राण आहे, मनबुद्धी या सगळ्यांवर जोपर्यंत नियंत्रण आपण करत नाही ना तोपर्यंत संसार, जन्ममृत्यू चक्र हे कायम चालणारच आहे. ज्या क्षेत्रामधून शरीरामधून प्रत्यक्ष परमात्मा अभिव्यक्त होत असतो ना त्या क्षेत्राला आम्ही फार विकृत करून टाकलं आहे. त्याची शुद्धी प्रथम केली पाहिजे. काय आहे विकृती आहे क्षेत्रामध्ये? आपण माझा म्हणून एकाला मानतो, पकडून बसतो अगदी घट्ट, आणि दुसऱ्याला परका म्हणतो. ही या प्रेमामधली किंवा प्रीतीमधली विकृती आहे बरं का.
ही प्रीती अशी एकांगी झाली ना की त्याला आसक्ती असं म्हणतात. मग या आसक्तीपासून सुटण्याचा मार्ग काय हो? ही जी एकांगी आसक्ती आहे ना ती अनेकांगी करायची. म्हणजे सर्वांनाच माझं माझं म्हणायचं किंवा मानायचं. म्हणजे मग त्या आसक्तीचं रूपांतर भक्तीमध्ये होतं. आणि हे सगळं आपल्याला सांगण्यासाठीच या अध्यायाचा प्रपंच भगवंताने केला आहे बरं का. आता विकृतीतून आपल्याला सुटायचं आहे. आता एक लक्षात घ्या, क्षेत्राची आणि देहाची विकृती दोन प्रकारची आहे. एक आहे कारणात्मक आणि एक आहे कार्यात्मक. अष्टधा प्रकृती हे कारणात्मक आहे हो, ते कारण आहे. आणि 10 इंद्रिय, त्यांचे 5 विषय आणि मन ही कार्यात्मक प्रकृती आहे. या क्षेत्रामध्ये जी कारणात्मक विकृती आहे किंवा प्रकृती आहे ना तिच्याबद्दल आपण काहीच करू शकणार नाही. पंचमहाभूतात आपण काय बदल करणार हो? ते शक्यच नाही आहे. म्हणजे मग आपण साधनेने काय करू शकतो आणि काय करू शकणार नाही हे पण जाणलं पाहिजे ना. याचा अर्थ काय होतो मंडळी? कोणी किती जरी साधना केली, योग केला, तप केलं, दान केलं, मनन चिंतन केलं, नामस्मरण केलं, तरी जीवनामध्ये आजारीपणं, सुख दुःख हे येणारच आहे हो. कारण ती प्रकृतीची न बदलता येणारी विकृती आहे. त्यात आपण काहीच करू शकत नाही. तिचं साधनेशी काही संबंध नाही. पण दुःखाचा प्रसंग येऊनही दुःखी न होणं हे प्रशिक्षण साधनेच्या मदतीने आपल्याला घेता येतं की? नक्कीच घेता येतं. मग प्रकृतीच्या तादात्म्यापासून सुटण्यासाठी काय साधना करावी ते भगवंत पुढच्या काही श्लोकात सांगतात ना, काय साधना करायची. 4-5 श्लोकात भगवंताने ती साधना सांगितली आहे आणि ती आहे ज्ञानसाधना. पण म्हणजे आपल्याला आठवत असेल, भगवंतांनी प्रतिज्ञा तर अशी केली होती की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं संपूर्ण ज्ञान मी तुला देतो आणि तेच खरं आणि सत्य ज्ञान आहे असंही ते म्हणाले होते. आता 6व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी क्षेत्र आणि त्याचे विकार याच्याबद्दल सगळं काही सांगितलं. हे खरं आहे. पण आता काय होतं, भगवंताने आता क्षेत्रज्ञाचं ज्ञान सांगायला सुरुवात केली पाहिजे की नाही? पण त्याच्याऐवजी ते इतरच काही गुण सांगायला लागले. तो त्याच्याऐवजी इतर गुण सांगतात. का बरं? म्हणजे भगवंत मूळचा विषय विसरले का? नाही मंडळी, आपल्या बाबतीत ते शक्य आहे, त्यांच्या बाबतीत शक्यच नाही आहे. क्षेत्रज्ञाचं जे ज्ञान आहे ना ते आपण सांगण्यापूर्वी काही गोष्टी अगोदर जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे हो. आणि म्हणून भगवंत या सुखापासून त्या गोष्टी सांगतायत. काय आहे? भौतिक ज्ञान. मग ते कुठल्याही क्षेत्रातलं असू द्या, त्यासाठी माणसामध्ये स्वभावाचे काही विशेष गुण असणं आवश्यक आहे असं बिलकुल नाही. असं बिलकुल नाही. समजा उदाहरणार्थ एखाद्या माणसाला इंजिनियर व्हायचं आहे किंवा डॉक्टर व्हायचं आहे, त्याचं जे ज्ञान आहे किंवा कोणत्याही शास्त्राचं ज्ञान ते प्राप्त करण्यासाठी माणूस सज्जन असला पाहिजे, शाकाहारी असला पाहिजे, ते दारू कधी पिता कामा नाही, तो लबाड नसावा, लोभी नसावा, वाईट चालीचा नसावा, स्वच्छ आणि सरळ मनाचा असावा. या गोष्टी बिलकुल आवश्यक नाहीत ना, त्याची काही जरूरच नाही. हां, असल्या तर उत्तमच आहे हो, पण असल्याच पाहिजे असं काही नक्की नाही ना. पण आपण जेव्हा आत्मज्ञान किंवा स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी किंवा इतर काही गुण अतिशय आवश्यक ठरतात. आत्मदर्शनासाठी अगोदर काही योग्यता प्राप्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याची कारणंही आहेत. कशी पहा, जेव्हा आपण एखाद्या वस्तूचं ज्ञान प्राप्त करतो तेव्हा ती वस्तू आपल्यापेक्षा भिन्न आहे हे ज्ञान आणि भान आपल्याला असतंच की नाही. समजा आता एक सेलफोन आहे, हे पुस्तक, हा सेलफोन कोण पाहतो आहे? मी पाहतो आहे. पण तो माझ्यापेक्षा वेगळा आहे ना. त्याच्या असण्यावर किंवा नसण्यावर माझं अस्तित्व जरासुद्धा अवलंबून नाही, हे सुद्धा ज्ञान असतंच की नाही. आणि या सगळ्या गोष्टी वस्तुज्ञानामध्ये येतातच बरं का. पण स्वस्वरूपाचं ज्ञान जेव्हा प्राप्त करायचा आपण प्रयत्न करतो ना तेव्हा वेगळेपणा जाणवतो. कसा बघा, वस्तूचं ज्ञान आपण प्राप्त कसं केलं? डोळ्यांनी वस्तूचं रंगरूप पाहिलं, कानाने आवाजाचं ज्ञान घेतलं, नाकाने वासाचं ज्ञान घेतलं, जिभेने चव चाखली आणि हाताने स्पर्श ज्ञान घेतलं. किंवा आता बघा, आपण जर समजा एखाद्या माणसाच्या भावना जाणायच्या असतील तर आपण त्या मनाने जाणल्या. गणिताचे किंवा शास्त्रांचे सिद्धांत किंवा प्रमेय आपण बुद्धीच्या सहाय्याने जाणण्याचा प्रयत्न करतो. पण स्वस्वरूपाचं ज्ञान घेताना ही ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी यांचा काहीच उपयोग होत नाही हो. त्यांच्या आवाक्याच्या पलीकडचं ज्ञान आहे, अतिसूक्ष्म ज्ञान आहे. कठोपनिषद आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगितलं की नाही की सूक्ष्म तत्त्वाचं म्हणजे स्वस्वरूपाचं म्हणजेच परमात्मा तत्त्वाचं ज्ञान अत्यंत होण्यासाठी अतिशय सूक्ष्म बुद्धी तयार करावी लागते. कार्य पाहून कारणाचं ज्ञान घ्यावं लागतं. अशी ते प्राप्त करणारी सूक्ष्म बुद्धी हवी. जसं बघा ना, काही दागिने आहेत, दागिन्यांचे रंगरूप, चकचकाट याला न भूलता त्याच्यामागे काय सुवर्ण आहे हे शोधण्याची बुद्धी सोनाऱ्याकडे असते की नाही. तशीच नामरूपात न फसता त्या नामरूपांना आधार देणारं जे तत्त्व आहे ते शोधणारी बुद्धी पाहिजे.
आणि जो माणूस जे केवळ नामरूपातच फसून जातो ना, त्याला दर्शन होतं. पण कसं होतं, माझं तुझं याचं, चांगल्या वाईटाचं. मग तो हे लक्षातच घेत नाही हो, की प्रत्येक हृदयामधून तोच भगवंत अभिव्यक्त होतो आहे, हे नक्की आहे. हे जाणलं ना, तर मग कोणत्याही व्यक्तीमध्ये तो आसक्त नाही होणार. त्याच्या मनात सर्वांबद्दल फक्त प्रीतीची भावना निर्माण होईल आणि सर्वांवर प्रेम करणं हीच तर भक्ती आहे ना, दुसरं काय. हे सूक्ष्मतत्व जाणण्यासाठीच तर मनुष्य जन्म आहे ना. हो, आद्य शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुषांचा आश्रय या 3 गोष्टी मिळणं अत्यंत दुर्मिळ आहे. केवळ परमेश्वरी कृपेनेच त्या प्राप्त होऊ शकतात. फक्त माणसामध्ये तशा 3 दुर्मिळ शक्ती आहेत बरं का. इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती. या तिघांचा जर योग्य तऱ्हेने वापर केला ना, तर असत बुद्धीच्या साहाय्याने मनुष्य स्वतःचा उद्धार करू शकतो. त्यामुळे मनुष्यत्व हे दुर्मिळ आहे. मनुष्यजन्म प्राप्त झाला ना, तरीसुद्धा मुमुक्षत्व म्हणजे आत्मदर्शनाची किंवा स्वस्वरूपाला जाणण्याची, परमेश्वराच्या प्राप्तीची तीव्र अशी आस लागणं आणखीच दुर्मिळ आहे. हे नक्कीच आहे. याचं कारण असं की आता आपली जी इंद्रिय आहेत, त्यांच्या विषयामध्ये ते इतके आसक्त असतात की भौतिक सुखप्राप्तीखेरीज आणखीन काहीतरी जगात श्रेष्ठ आहे याची कल्पनासुद्धा अनेकांना नसते ना. बघा ना, ते अगदी त्या संसारात आणि त्यातल्या सुखदुःखात इतके रमलेले असतात. अगदी श्रद्धाळू आणि धार्मिक प्रवृत्तीचे लोकसुद्धा परमेश्वराची अगदी आर्तपणे प्रार्थना करतात बरं का. पण मागतात काय? पैसा दे, प्रतिष्ठा दे, मान मरातब दे, इंद्रिय सुख, संसार सुख इत्यादीच मागतात की नाही. किंबहुना आपण भगवंताला रोज एक नवीन लिस्ट देतच असतो की, आणि तोही त्या पुऱ्या करत असतो. आता बघा ना, शेकडो लाखो लोक श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जातात आणि मानतात काय? हेच मागतात. आणि म्हणून तो पंढरीचा राणा गेल्या 28 युगा खऱ्या भक्ताची वाट बघतो हो. हे दिसतंच की. मग भगवंताने 7व्या अध्यायात हे स्पष्ट सांगितलं, हजारो लाखो लोकांमध्ये एखादाच स्वस्वरूपाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. असा मुमुक्ष विरळच की नाही. आणि मंडळी, समजा मुमुक्षत्व प्राप्त झालं तरी खऱ्या ज्ञानाचा, आत्मज्ञानाचा अनुभव केवळ सद्गुरू कृपेने किंवा भगवत कृपेनेच प्राप्त होतो. आता श्रेष्ठ सद्गुरूंचा आशीर्वाद मिळवणं, त्यांचा आश्रय मिळणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. पण निदान आज एक तरी सोय आहे ना. आज अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, ध्वनिफिती उपलब्ध आहेत, दूरदर्शन, TV इत्यादी माध्यमं आहेत. या सगळ्या माध्यमातून किंवा सत्संगातून अशा महापुरुषांचे विचार ऐकण्याची तरी सोय आज झाली आहे ना. केवळ ती जरी ऐकली आणि त्याच्यावर मननचिंतन केलं ना, आणि ते जर अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर बरंच काही साध्य होतं. आता हे जे आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे, भगवंतांनी अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी गीतेच्या 18 अध्यायामधून दिलंच आहे ना. ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी अतिशय सूक्ष्म आणि एकाग्र बुद्धीची आवश्यकता असते. आणि ती प्राप्त कशी होते? अंतःकरणाच्या पूर्ण शुद्धीतून. आज काय झालं, आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये विषयाचं महात्म्य खूप मोठं आहे. त्यामुळे संसारातले छोटे मोठे प्रसंग, मान अपमान या कल्पनांनी सुद्धा आणि अनेक इच्छा, वासना, कामना, राग, द्वेष, क्रोध ह्याच्यामध्ये आपले हेलकावे सतत चालूच राहतात. आपण इतरांच्या मनात चाललेल्या द्वंद्व जे असतात ना, त्याच्यावर उत्तम सल्ला देतो बरं का, अगदी उत्तम. पण स्वतःच्या मनातले संघर्ष सोडवण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. आपण वागतो तेच बरोबर ही भावना असते. आणि अशा अंतःकरणानं निरातिशय शांती, समाधान, आनंद आणि कायमची प्रसन्नता प्राप्त करणं फारच कठीण आहे. त्यासाठी मनाची मशागत करायला पाहिजे हो. जसं बघा ना, एखादा शेतकरी काय करतो, काही बी असं हातात घेऊन फेकून देत नाही शेतामध्ये. प्रथम तो जमिनीतले दगडगोटे बाजूला करतो, आवश्यक असेल तर जमीन भासतो, नांगरतो, बी पेरतो, खतपाणी घालतो, तण काढतो आणि जर पिकांचं रक्षणसुद्धा करतो. हे सगळं जर केलं तर उत्तम पीक हाती लागतं ना. आणि अशीच मनाची सुद्धा मशागत करावी लागते हो. रोज त्यासाठी काहीतरी करावं लागतं, हे खरंच आहे. आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान होण्यासाठी, स्वतःला पात्र बनवण्यासाठी, योग्य बनवण्यासाठी हे सगळं आवश्यक आहे. म्हणून भगवंत काय करत आहेत, हे ज्ञान सरळ नाही देत. त्याच्यासाठी अगोदर कोणते गुण अंगी बाणवले पाहिजेत ते पुढील काही श्लोकामध्ये सांगणार आहेत. आणि मग क्षेत्रज्ञाच्या ज्ञानाकडे वळणार आहेत ना. आता 7व्या श्लोकापासून भगवंतांनी एक गुण सांगायला सुरुवात केली. तो श्लोक आपण आता पाहूया. हरिओम.